देव आपल्या लोकांसाठी वचन पाठवतो. आमेन. आणि माणसाचे हे वचन नाहीये, हे जिवंत देवाचे वचन आहेत. यस. आणि बायबल सांगतो जो कोणी देवाचं वचन ऐकतो तो शहाणा माणूस आहे. आमेन. ती शहाणी स्त्री आहे. जो कोणी देवाच्या वचनाकडे लक्ष लावतो तो नक्की आशीर्वादाने भरला जाईल. आमेन. तो खाली हात जाणार नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो आज आपण सगळे लोक आपले डोळे बंद करूया आणि देवाशी बोलूया. फादर, प्रभू येशूच्या नावात आज परत एकदा आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये आहोत. माझी प्रार्थना आहे की तुझं वचन आज तुझ्या लेकरांसाठी एक आशीर्वाद बनव. जो कुणी ऐकेल त्याला ख्रिस्ताचं प्रेम कळव. मास्टर, आज त्याचा आत्मा जिवंत केला जाओ. आज त्याचं शरीर आरोग्याने भरलं जाओ. आज त्याचं हृदय आनंदाने भरलं जाओ. आज त्याची प्रत्येक अपेक्षा आणि इच्छा पूर्ण केली जाओ. आणि आज त्याचं तारण मोठ्या प्रमाणात हो आणि तो देवाच्या राज्याकडे वळव. आणि आज तो स्वर्गीय पुस्तकात त्याचं नाव लिहिलं जाओ. पवित्र आत्मा, तुम्ही बोलणारे आहात. एकही व्यक्ती रिकामा नाही जाणार. थँक्यू. तो आमची प्रार्थना नेहमी ऐकतो. प्रभू येशूच्या नावात आम्ही मागतो. आमेन. आमेन. से आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. रोज आणि रोज प्रभू येशू येण्याचे दिवस जवळ आणि जवळ येत आहे. यस. आणि रोज तुम्ही जगामध्ये पाहतात पूर्णपणे अशांती, दुःख, मार्केट पडत आहे. लोकांना कळत नाही की नोकऱ्यांचं काय होईल आणि अनेक गोष्टी होत आहेत. आणि बायबल मध्ये लिहिलंय की ज्यावेळेस तुम्ही अशा गोष्टी ऐकताल समजून घ्या की तुमचं तारण तारणारा दारापाशी उभा आहे. हालेलुया. हालेलुया. की लोकांची इच्छा आहे येशूनी लवकर यावं. यस. कमन आपले हात वर करूया. तुमची इच्छा आहे प्रभू येशूनी लवकर यावं. यस. मग देवाचं वचन देखील आज तुम्ही लवकर ऐकलं पाहिजे. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. कारण देवाची इच्छा नाही कोणाचा नाश व्हावा, पण बायबल मधील त्याची इच्छा प्रत्येकाचं तारण व्हावं. यस. आज जो कोणी देवाचं वचन ऐकत आहे आपलं हृदय देवासाठी उघड. तू केव्हा सारखा नसशील. तुझं जीवन उकिरड्यान उचललं जाईल. यस. आणि अधिपतीवरती बसवलं जाईल. आमेन. हालेलुया. हालेलुया. कारण बायबल मध्ये लिहिलंय, देवाच्या वचनात असं लिहिलेलं आहे. तर तुम्ही साम चॅप्टर 62 मध्ये आलात. स्तोत्रसंहिता 62 अध्याय आणि 5 ते 7 वचनामध्ये आपण येऊया. या देवाच्या वचनाकडे स्तोत्रसंहिता 62 अध्याय आणि 5 ते 7 वचनाकडे आपण येऊया. हे माझ्या जीवा, हे माझ्या जीवा, तू मौन धरून केवळ देवाची वाट पहा. तू केवळ देवाची मौन धरून वाट पहा. कारण त्याच्यापासून माझी अपेक्षा पूर्ण व्हायची आहे. व्हॉट अ ग्रेट थिंग. कारण जिवंत देवापासून तुझी अपेक्षा पूर्ण व्हायची आहे. केवळ तोच माझा खडक, केवळ तोच माझा खडक व माझे तारण, तो माझे तारण आहे. माझा उंच गड आहे. ओ माझा उंच गड आहे. मी डगमगणार नाही. मी डगमगणार नाही. बिलीवर, देव आज तुमच्या हृदयाशी बोलत आहे. बायबल मध्ये लिहिलंय की तुझी अपेक्षा आणि तुझी इच्छा आणि तुझं भविष्य पूर्ण करणारा माणूस नाहीये, पण ज्याने तुला घडवलं तो देव आहे. Yes, amen. आणि तो तुझी अपेक्षा पूर्ण करणारा आहे. Yes. आज अनेक लोक आपल्या आतमध्ये हृदयामध्ये घुटमळत आहे. ते आपल्या हृदयामध्ये खिन्न पावलेले आहे. त्यांची अपेक्षा पूर्ण होत नाहीये. त्यांना असं वाटतं की मी काय करू. एक आईने मला सकाळी फोन केला लांब गाव. ती सांगितलं की पास्टर मला 4 मुली आहेत, पण पास्टर माझ्या मुलीला 4 मुलीनंतर एक मुलगा झाला, पण दुःखाची गोष्ट आहे तो मुलगा 1.5 वर्षामध्ये मेला. आणि पास्टर आज माझी मुलगी, माझे जावई आणि आमचं कुटुंब आम्ही अत्यंत दुःखात आहोत. आमची निराशा झालेली आहे. यस, बायबल मध्ये लिहिलंय शैतान जो आहे तो नाश करणारा आहे, पण देव जो आहे तुझी अपेक्षा पूर्ण करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. मला माहित नाही आज तुझ्या हृदयात कुठली अपेक्षा आहे, काय तुझ्या हृदयामध्ये कुठल्या इच्छा आहे, काय आज तुझं संकट आहे आणि काय तुझी त्रास आहे, पण अपेक्षा पूर्ण करणारा देव इथं आहे. त्याचं नाव प्रभू येशू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणतो बायबलचं वचन सांगतं, जर तुम्ही स्तोत्रसंहिता 144 मध्ये आलात या देवाच्या वचनाकडे, साम चॅप्टर 114 and 7 to 8, 7 ते 8 वचन प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. वरून तू आपला हात लांब कर. बायबल सांगतो तू आपला हात लांब कर. मला उद्धार,
माझा उद्धार कर आणि विपुल जलातून आणि प्रचंड संकट किंवा जलातून परक्यांच्या हातातून मला सोडीव. मला शैतानाच्या हातातून किंवा परकाच्या हातातून मला सोडव. कारण त्यांचे मुख कपट बोलते कारण त्यांचे मुख कपट बोलते आणि त्यांचा उजवा हात असत्याचा उजवा हातच आहे. आणि बायबल सांगते की त्यांचा हात असत्याचा हात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस बिलीव्हर, देवाचा हात आज रात्री तुझ्याकडे उंचावला जाईल. यस आमेन. का? कारण त्याला तुझं तारण करायचंय. यस. त्याला तुला मुक्त करायचंय. त्याला तुला उद्धार द्यायचा आहे आणि प्रचंड संकटातून त्याला तुला वर काढायचंय. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 ती लोकांना देवाचं वचन कळतंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका आईने मला सांगितलं की पास्टर, माझ्या दोन्ही किडन्यामध्ये प्रॉब्लेम होते आणि दोन्ही किडन्या माझ्या ज्या होत्या पास्टर ऑलमोस्ट डेड झाल्या आणि पास्टर मला अत्यंत मी त्रासातून या वयामध्ये जात होते आणि मला कळत नव्हतं मी कशी जगेल, काय होईल. पण कुणीतरी, मी प्रभूमध्ये नव्हते, पण मला कुणीतरी सांगितलं की या प्रार्थना सभेला ये म्हणजे देव तुझी हाक ऐकेल. Yes. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या आईच्या कुटुंबाने तिला इथं आणलं आणि आणल्यानंतर मला सांगण्यात आलं की आईच्या किडन्या डॅमेज आहेत आणि नो होप, आशा नाहीये. मी लोकांना नेहमी सांगतो, संकट आणि त्रास आणि दुःख केव्हा येतील कळणार नाही. मी विश्वासू लोकांशी बोलत नाही, मी अविश्वासू लोकांशी बोलत आहे. कारण बायबल सांगतो दुष्ट अकस्मात नाश पावतो. जो देवामध्ये नाहीये तो अकस्मात त्याच्यावर अंधार छाया करेल किंवा तो नाश पावेल. जो नीतिमान आहे तो सर्व संकटातून सोडवला जाईल. आमेन. हालेलुया. हालेलुया. यायला प्रार्थना सभेला आणण्यात आलं. अनेक लोकांना विश्वास वाटत नाही. अनेक लोकांना वाटतं की पास्टर देव करू शकतो का, पास्टर प्रार्थना कार्य करतात का, पास्टर देवाकडे कान आहे का माझं ऐकायला. आज जगामध्ये जवळजवळ 1,000 करोड लोक आहेत आणि या 1,000 करोड लोकांमध्ये देवाला मी दिसतो का पास्टर, देव माझी एकट्याची आरोळी ऐकल का एवढ्या लोकांमध्ये. मी लोकांना नेहमी सांगतो देव प्रत्येकावरती वैयक्तिक प्रेम करतो. यस आमेन. जस काय तुम्ही जगात एकटेच आहात यस. असं प्रेम देव तुमच्यावर करतो. यस आमेन. आपको समज में आ, किती लोकांना देवाचं वचन कळतंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला माझ्या मागे, माझा देव माझा देव माझ्यावरती माझ्यावरती अफाट प्रेम करणारा आहे. अफाट प्रेम करणार आहे त्याचं नाव प्रभू येशू आहे. आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. जगात जरी अनेक आवाज असतील तरी बायबल सांगतं तुझा आवाज देवासाठी मौल्यवान आहे. आमेन. जगात अनेक लोक राहत असतील तुझा जीव देवासाठी अत्यंत मौल्यवान आहे. जगात अनेक लोक आहेत त्या सगळ्यांची काळजी घेणारा देव आहे. यस. कारण बायबल सांगतं देव मानवाला आणि पशुला सांभाळतो. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय वॉन्ट यू टू रीड दॅट वर्ड. प्लीज कृपा करून माझ्याबरोबर या. साम चॅप्टर 40 ला शेके ब्रबा या देवाच्या वचनाकडे आणि आपण वाचूया प्रभूचं वचन काय लिहिलेलं आहे. देव आपल्या लोकांशी काय बोलतो आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 144 मध्ये आपण आहोत आणि प्रभूचं वचन काय लिहिलेलं आहे आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 144, व्हेरी सॉरी, स्तोत्र 147 मध्ये आपण येऊया. ऐका देवाचं वचन, प्लीज वाचूया. 6 वचन. परमेश्वर दिनास आधार देतो, ओके. तो दुष्टांना धुळीस मिळवितो. ओके. तुम्ही उपकार स्तुती करीत परमेश्वराला गा, विनेवर आपल्या देवाला स्तवने गा. ओके. तो आकाशे मेघांनी झाकतो, ओके. तो भूमीसाठी पाऊस तयार करतो, तो डोंगरावर गवत रुजवितो. हा. तो पशूंना आणि कावळ्यांची पिले जी कावकाव करतात त्यांना देखील त्यांचे भक्ष्य देतो. बायबल सांगतो तो सगळ्यांकडे, कावळ्यांकडे, त्याच्या पिल्लांकडे लक्ष देतो. तू तर देवाची निर्मिती आहे. यस आमेन. तू तर देवाचा चॉईस आहे. तू तर देवाची लाडकी मुलगी आणि मुलगा आहे. तू तर देवाच्या प्रतिरूपात बनवलेला आहे. तुझ्यामध्ये देवाचा श्वास आहे. तर तो कावळ्यांच्या पुढे असलेले वाचूया. तो घोड्यांच्या बलाविषयी आनंदित होत नाही, आहा. पुरुषांच्या पायाविषयी तो संतुष्ट होत नाही. ओके. जे त्याला भितात जे त्याच्यावर प्रेम द्यायची आशा धरतात त्यांच्या ठाई परमेश्वर संतुष्ट असतो. संतुष्ट असतो. नाव वन मोर वर्ड. स्तोत्रसंहिता 147 9 वचन. तुम्हाला कळेल देव कोणाला कोणाला सांभाळतो. तो पशूंना आणि कावळ्यांची पिले जी कावकाव करतात त्यांना देखील त्यांचे भक्ष्य देतो. ओ पुढचं वचन.
तो घोड्यांच्या बलाविषयी आनंदित होत नाही. ओके. पुरुषांच्या पायांविषयी तो संतुष्ट होत नाही. हा. जे त्याला भितात, जे त्याच्या नो, आय एम टेलिंग यू, 9 वचन, स्तोत्रसंहिता 147:9. तो पशूंना हा बरोबर, वाचूया. तो पशूंना आणि कावड्यांची पिले जी कावकाव करतात ओके. त्यांना देखील त्यांचे भक्ष्य देतो. मी सर्व हे तुम्हाला दाखवतोय का देव सगळ्यांना सांभाळणार आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज रात्री तो तुझ्याकडे पाहणार नाही का? पाहणार. आज रात्री तो तुझ्या प्रार्थनेकडे कान लावणार नाही का? लावणार. आज रात्री तो तुझ्या संकटातून तुला बाहेर काढणार नाही का? काढणार. सिस्टर, तो तयार आहे. यस आमेन. तो विश्वास ठेवायला तयार आहे का? ब्रदर, तो तयार आहे. तो येशूकडे आपलं हृदय फिरवायला तयार आहे का? वेळ जवळ येत आहे. संकट आणि त्रास वाढत आहेत. जगामध्ये अनेक भूकंप आणि त्रास होत आहेत. पण बायबल सांगतं तुम्ही आणि मी जर देवाकडे वळालो तर देव या सगळ्यातून सोडवायला सामर्थ्यवान आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, तुझी अपेक्षा पूर्ण होईल. आमेन. यस, तुझी इच्छा पूर्ण होईल. यस, तू जीवनात वर येशील. यस, तू हरलेलं जीवन संपवशील. यस, तू मागच्या गोष्टी विसरशील. पण तुझा देव जो प्रभू येशू आहे त्या सर्व गोष्टी तुझ्यासाठी केल्या जातील. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 याईला प्रार्थना सभेला आणलं. मी येशूच्या नावात यासाठी प्रार्थना केली कारण शरीराचे अवयव घडवणारा देव आहे. यस. कारण बायबल सांगतं त्याने आपलं सर्व काही शरीर घडवलंय. यस. आणि येशूच्या नावात ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, चमत्कार करणारा माणूस नाहीये, पास्टर नाहीये, पण जिवंत देव प्रभू येशू आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याई घरी गेली. याई म्हणते पास्टर माझ्या शरीरात आरोग्य आलेलं मला जाणवलं. यस. पास्टर माझं पूर्ण शरीर परत एकदा पहिल्यासारखं झालं. किडन्या पूर्ण आशीर्वादित आणि चांगल्या झाल्या. Yes. आज मी जेवते, आज मी सर्व करते. आणि पास्टर आज माझा जीव देवाने वाचवलेला आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. आज देव तुझ्यासाठी देखील तेच कार्य करेल. यस आमेन. कारण बायबल मध्ये लिहिलंय, जर तुम्ही प्लीज कृपा करून देवाचं वचन काढलं, यशाया याचा 50वा अध्याय प्लीज कृपा करून काढूया. आयझिया चॅप्टर ओके विल गो फर्स्ट 14व्या अध्यायामध्ये आणि मग 50व्या याच्यामध्ये जाऊया. माझी इच्छा आहे तुम्ही देवाचं वचन ऐकावं. यशाया 14वा अध्याय 26 ते 27 वचनाकडे आपण येऊया. या देवाच्या वचनाकडे. जो संकल्प सर्व पृथ्वीविषयी संकल्पिला आहे तो हाच आहे. आणि जो हात सर्व राष्ट्रांवर लांबवलेला आहे तो हाच आहे. पुढे असं लिहिलंय, तर सैन्यांच्या परमेश्वराने संकल्प केला आहे. ना बायबल सांगतं की देवाने संकल्प केलाय. आणि तो कोण रद्द करील? आणि तो कोण रद्द करेल? आणि त्याचा हात लांबवलेला आहे. आणि देवाचा हात तुझ्या तारणासाठी लांब झालेला आहे. आणि तो कोण मागे आणि फिरवेल? कोण मागे फिरवेल? यस आमेन. किती लोकांना देवाचं वचन कळत आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे माणसाचे वचन नाहीये. आम्हाला बुद्धी आणि ज्ञान आणि वचन देणारा देव आहे. यस आमेन. आणि देव जर आज तुझ्या हृदयाशी बोलतोय तर आपलं हृदय कठीण करू नको. कारण बायबल मध्ये लिहिलंय देवाने प्रत्येकाची तारणाची वेळ नेमलेली आहे. यस आमेन. आणि आज तुझी तारणाची वेळ आहे. आमेन. आणि आज जर तू देवाच्या वचनाकडे लक्ष देत असशील तुझा जीव तृप्त होईल. आमेन. जो आनंद जग नाही देऊ शकत, पैसा नाही देऊ शकत, संपत्ती देऊ नाही शकत, शिक्षण नाही देऊ शकत, पोझिशन देऊ. मी म्हणत नाही शिक्षण महत्वाचं आहे, काम महत्वाचं आहे, पोझिशन महत्वाचं आहे, पण या सर्व गोष्टी तुम्हाला देवाने दिलेला आनंद नाही देऊ शकत. परत एकदा ऐका, नाही देऊ शकत सर. आम्ही अनेक मोठ्या आणि लहान थोरांना भेटतो आणि त्यांना हेच सांगतो, पण त्यांच्याकडे आज आनंद नाहीये, शांती नाहीये. त्यांचे शरीर दुःखाने आणि आजाराने आणि हृदय दुःखाने भरलेले आहेत. पण प्रेज गॉड, जो देवाकडे वळतो देवाचा हात त्याच्याकडे पुढे झालेला आहे. यस आमेन. त्याचं तारण करण्यासाठी, Yes. त्याला सोडवण्यासाठी देवाचा हात येशू तुमच्यासाठी आलेला आहे. आमेन. त्याच्याकडे तुझ्या हृदयासाठी आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला हे वचन खूप आवडतं. स्तोत्रसंहिता 16वा अध्याय. या देवाच्या वचनाकडे साम चॅप्टर 16 आणि आपण देवाच्या वचनाकडे येऊया. प्लीज कृपा करून येऊया. साम चॅप्टर 16 स्तोत्रसंहिता 16व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि 11 आणि 12 वचन आपण वाचूया. ऐका देवाचं वचन प्लीज वाचूया. जीवनाचा मार्ग तुम्हाला दाखवशील. जीवनाचा मार्ग तुम्हाला दाखवशील. तुझ्या समक्षतेत हर्षाची पूर्णता आहे. बायबल सांगतं देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या
संगतीमध्ये हर्षाची पूर्णता आहे. तुझ्या उजव्या हातात सुखे सर्व काळ आहेत. बायबल सांगतं की देवाच्या हातात सुखे सर्व काळ आहे. माणसाच्या नाही, देवाच्या हातात. यस आमेन. आणि तो येशू तुझ्यावरती प्रेम करतो. आमेन. आज रात्री त्याचा हात पुढे करून त्याला तुझ्या जीवनात सुख आणि शांती आणायचं आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल पुढे सांगतो, वाचूया साम 9 वचन. यस. स्तोत्रसंहिता 16 अध्याय 9 वचन. याकरिता माझे हृदय हर्षते हा, आणि माझे वैभव उल्हासते. आणि ह्यामुळे माझे हृदय हर्षते आणि उल्हासते. माझा देहही निर्भयपणात राहील. बायबल सांगतो माझा देह निर्भयपणात राहील. ही लोकांची इच्छा आहे. शेवटच्या दिवसात तुम्ही आणि मी निर्भय असावं, यस, सुरक्षित असावं, यस, आशीर्वादित असावं. यस. दुसरं नाव नाही दिलं ब्रदर. यस आमेन. दुसरं कोणी आपल्यासाठी मेला नाही, कोणी त्याच्या रक्त आपल्यासाठी सांडलं नाही, कोणी आपल्यासाठी सार्वकालिक प्रीतीने प्रेम नाही केलं. पण बायबल सांगतं येशू ख्रिस्त देवासनी मानव झाला. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. तो तुमच्या आणि माझ्यासाठी आला. यस. हालेलुया. हालेलुया. जेणेकरून तुम्ही आणि मी या जगामध्ये आनंदाने, शांतीने आणि विजयात जगावं. हालेलुया. हालेलुया. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय की देवाचा हात तोडका नाही झाला की त्याने तुम्हाला तारू नये. नो 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 नो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक मला म्हणतात की पास्टर, देव आपला हात पुढे करून हे समस्या का दूर करत नाही? तो कुठे आहे? मी लोकांना नेहमी सांगतो, देव केव्हाच उशीर करत नाही. यस आमेन. देव केव्हाच उशीर करत नाही. देव त्याच्या वेळेवरती नेहमी हजर आहे. यस. आणि आज देखील तो देव तुझ्या आणि माझ्यासाठी हजर आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 तर तुम्ही यशया 59 अध्यायामध्ये आलात, 59व्या अध्यायामध्ये आलात आणि पहिल्या आणि दुसऱ्या वचनाकडे आलात, तुम्हाला कळेल. वाचूया देवाचं वचन. पहा, तारण करवत नाही असा परमेश्वराचा हात तोकडा झालेला नाही. नो, देवाचा हात तोडका किंवा मागे घेतलेला नाहीये. आणि ऐकू येत नाही असा त्याचा कान जड झालेला नाही. आणि बायबल सांगते त्याला ऐकू येत नाही असं त्याचा कान जड नाही झाला. परंतु तुमच्या अन्यायाने तुमच्यामध्ये आणि तुमच्या देवाच्या मध्ये येऊन तुम्हाला त्याच्यापासून वेगळे केले आहे. पण बायबल सांगतं की तुमच्यामध्ये आणि आपल्या देवामध्ये अन्याय किंवा पाप आलं होतं ना. पुढे असं लिहिलंय, आणि तुमच्या पापांनी त्याचे मुख तुम्हापासून झाकले आहे. आणि बायबल सांगतं तो आपलं मुख का झाकतो? कारण तो पाप नाही पाहू शकत. Yes. पण पुढे असं लिहिलंय, म्हणून तो ऐकत नाही. आणि म्हणून तो ऐकत नाही. कारण तुमचे हात रक्ताने व तुमची बोटे अन्यायाने विटाळली आहेत. पण बायबल मध्ये लिहिले सर्व तुम्ही ऐकलंय. पण आज एक आनंदाची बातमी ऐकायची. यस आमेन. ती म्हणजे जे पाप माणसाला सोडत नव्हतं आणि माणूस पापाला सोडू शकत नव्हता, पण येशू ख्रिस्त पापासाठी खंडणी द्यायला आपल्यासाठी आला. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे पाप माणसाला धुता येत नव्हतं, ज्या पापामुळे माणूस पूर्णपणे मरणाच्या छायेत होता आणि शैतान त्याच्यावरती राज्य करत होता आणि कुणीच त्याला वाचवणार नव्हतं, 2000 वर्षापूर्वी स्वर्गातून तारणारा उतरला. यस आमेन. आणि बायबल सांगतं यशया 53 मध्ये, प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. आयझिया चॅप्टर 53, यशया 53 अध्याय. आणि प्लीज कृपा करून 10 ते 12 वचनाकडे आपण येऊया. वाचूया देवाचं वचन, प्लीज वाचूया. तथापि त्याला चेचावे अशी परमेश्वराची मर्जी झाली. हा, त्याने त्याला दुखावले. जेव्हा तू त्याचा जीव पापाकरिता अर्पण करशील तेव्हा तो आपली संतती पाहिल. शिपाय का लिहिलेलं आहे? परत एकदा वाचूया सिस्टर. तथापि त्याला चेचावे ओके. अशी परमेश्वराची मर्जी झाली. बायबल सांगतं की देवाची मर्जी झाली की त्याने येशूला आपल्यासाठी ठेचावं. पुढे असं लिहिलंय, त्याने त्याला दुखवले होते. आणि बायबल सांगतं येशू दुखवण्यात आला तुमच्या आणि माझ्यामुळे. यस. पुढे असं लिहिलंय, जेव्हा तू त्याचा जीव पापाकरिता अर्पण करशील तेव्हा तो आपली संतती पाहिल. हे कोणाविषयी बोललंय? येशूविषयी. हे तारणाऱ्या देवाविषयी. यस आमेन. तो म्हणतो तू त्याचा जीव, तुमच्या आणि माझा जीव तारायला त्याचा जीव पापासाठी अर्पण करण्यात येईल. लवकरच आपण गुड फ्रायडे आणि ईस्टर साजरा करणार आहोत. पण अनेकांना देवाचं प्रेम माहीत नाहीये. त्यांना माहित नाही की जो देवाने माणसाला बनवलं त्याच देवाने माणसाला तारायची योजना आखली. यस. आणि 2000 वर्षापूर्वी बायबल सांगतं देवाने आपला एकुलता एक पुत्र पाठवला, म्हणजे देव देहात आला. यस. आणि बायबल सांगतं
वाचूया सिस्टर पुढचं वचन तुम्हाला कळेल. तो आपल्या आयुष्याचे दिवस दीर्घ करील तो आपल्या आयुष्याचे दिवस दीर्घ करील. आणि परमेश्वराचा मनोदय त्याच्या हाताने सिद्धीस जाईल. या पुढे. तो आपल्या जीवाच्या प्रसूती वेदनांचे फळ पाहून तृप्त होईल. ओके. माझा न्यायी सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश न्यायी ठरवील, कारण तो त्यांचे अन्याय स्वतः उचलून घेईल. यास्तव मी त्याला थोरांबरोबर वाटा देईन. बायबल सांगतं त्याने आपले स्वतः आपले अन्याय स्वतःवरती उचलून घेतले. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक मला म्हणतात की पास्टर देव माझ्यावर किती प्रेम करतो, देवाला माझी किती काळजी आहे. तू सकाळी ज्यावेळेस उठतो तू सूर्य नाही उगवत, देव तुझ्यासाठी सूर्य उगवतो. यस. तू ज्यावेळेस उठतो तुझ्या नाकामध्ये श्वास घालणारा तू नाहीये, तो माणूस नाहीये, देव त्याच्या भांडारातून वारा पाठवतो. यस आमेन. तू या जमिनीला आज्ञा देत नाही आणि तू पावसाला पाडायला योग्य किंवा समर्थ नाही, देव पाऊस पाडतो. Yes. आणि तो भूमीतून अन्न उगवतो तुला खाण्यासाठी. यस आमेन. एवढं प्रेम देव तुझ्यावर करतो. यस. आणि सगळ्यात जास्ती प्रेम त्याने तुझ्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावरती प्राण दिलाय. यस आमेन. त्यांनी पाप्यांसाठी मध्यस्थी केली. तो पुन्हा उठला आणि आज तो तुला हाक मारत आहे. आणि तो माझ्या मुली माझ्या मुला, हे शेवटचे दिवस आहे, संकट वाढत आहे, लाटा येत आहेत, शैतान जो आहे तो नाश करायला उभा आहे, पण देव तारण करायला सामर्थ्यवान आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि आज जर तू त्याची वाणी ऐकशील तर आपलं हृदय कठीण करू नको प्लीज. तो कुठल्याही प्रकारे आज तुला दोष लावणार नाही. नो, तो तुझे पाप उघड नाही करणार. तो केव्हाच तुझ्या पापाचं पुस्तक उघडणार नाही. त्याने सर्व काही येशूवरती टाकलंय. Yes. पण आज तो तुला बोलत आहे, माझ्या मुला आणि माझ्या मुली, आज मी तुझ्यासाठी आनंदाची नदी व्हायला तयार आहे. आमेन. सुखाचा आणि शांतीचा आशीर्वाद द्यायला तयार आहे. आमेन. तुला तुझ्या त्रासातून आजारातून वाचवायला तयार आहे. यस आमेन. तर तुम्ही स्तोत्रसंहिता 36 अध्याय काढला. प्लीज देवाच्या वचनाकडे या आणि देव काय बोलतोय आपण वाचूया. ऐका देवाचं वचन, साम चॅप्टर 36. आणि प्लीज कृपा करून वाचूया 7 ते 9 वचन. हे देवा, हा तुझी प्रेमदया कितीतरी मौल्यवान आहे. ओके. म्हणूनच मनुष्याची संताने तुझ्या पंखाच्या छायेखाली आश्रय घेतात. बायबल सांगते की तुझी प्रेमदया अत्यंत मौल्यवान आहे आणि म्हणून मनुष्याचे संतान तुझ्या पंखाखाली आश्रय घेतात. पुढे असं लिहिलंय, तुझ्या घराच्या विपुलतेने ती अगदी तृप्त होतील. ऐका हो ऐका, तुमच्या घराच्या नाही, तुमच्या संपत्तीने नाही, तुमच्या ताकदीने नाही, देवाच्या घराने तुम्ही विपुल तृप्त व्हाल. पुढे असं लिहिलंय, तुझ्या आनंदाच्या नदीतून तू त्यांना पाशील. नो, परत एकदा वाचा सिस्टर ते वचन. तुझ्या घराच्या विपुलतेने, नो नो नो, नेक्स्ट वचन. तुझ्या आनंदाच्या नदीतून तू त्यांना पाशील. ज्याला कळेल त्याला कळेल. यस आमेन. तुझ्या आनंदाच्या नदीतून तू त्यांना पाशील. याचा अर्थ माझं बायबल सांगतं देवाकडे आनंदाची नदी आहे यस आमेन. आणि त्या नदीचं नाव प्रभू येशू आहे. यस. हालेलुया. हालेलुया. आज जो आनंद तुझ्या हृदयाला पाहिजे या जगाकडे नाहीये, येशू ख्रिस्ताकडे आहे. यस आमेन. आज जे जीवन तुला पाहिजे ते येशू ख्रिस्ताकडे आहे. यस. आणि पुढे असं लिहिलंय, कारण जीवनाचा झरा तुझ्या पाशी आहे. कारण जीवनाचा झरा तुझ्या पाशी आहे. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहू. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहू. हालेलुया. हालेलुया. वाव, देवाचे वचन जे आहेत अति मौल्यवान आहे. यस आमेन. एक एक वचन जर तुम्ही मनन केलं तर तुम्हाला कळेल त्याच्याकडे आनंदाची नदी आहे. यस आमेन. आणि ती देवासाठी नाहीये. देवाला आनंदाच्या नदीची गरज नाही, कारण तो आनंदाचा उगम आहे. यस. त्याला तुला पाठवायची ती नदी. यस. एकदा का देव येशू तुझ्यात राहायला आला, आनंदाची नदी व्हायला लागेल. आमेन. शांतीची नदी व्हायला लागेल. Yes, amen. जीवनाची नदी व्हायला लागेल. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हो, शैतान तुला हात नाही लावणार. यस. तो तुला काळोखाच्या सत्तेतून काढेल आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घालेल. आमेन. देव तुझं रोजचं चालणं उठणं बसणं रोज सांभाळेल आमेन. आणि सगळ्या वाईटापासून तो तुला राखेल. यस आमेन. त्याचं नाव प्रभू येशू आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. आज तू देवाची वाणी ऐकशील, ऐकून घे. हे कुठल्या धर्माविषयी नाहीये. नो नो नो, हे कुठल्या जातीविषयी नाही, हे देवाच्या प्रेमाविषयी आहे. यस आमेन. आणि देवाचं प्रेम अखल मानवा जातीसाठी आहे. यस आमेन. म्हणून बायबल सांगते की देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश नाही होणार.
याचा अर्थ तो नाशापासून वेगळा केला जाईल, Yes, amen. तो नरकापासून वेगळा केला जाईल, तो आजारापासून शैतानापासून वेगळा केला जाईल. Yes. कारण सार्वकालिक जीवन त्याला मिळेल. Amen. हालेलुया. Hallelujah. तुमची इच्छा आहे आज देवाने तुमच्या जीवनात कार्य करावं. Yes. मग आपलं हृदय त्यासाठी उघडा Yes, amen. आणि त्याला सांगा, हे प्रभू येशू, आज मला तुझी गरज आहे, Yes. आज मला तू पाहिजे. एकदा का तुम्ही त्याला हाक मारली, जेवढी तुमची इच्छा नाही तेवढ्या लवकर तो येईल. Yes. तो तुम्हाला सर्व प्रकारे सांभाळेल. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. एक आईने मला सांगितलं की पास्टर प्लीज माझी साक्ष ऐका. पास्टर, माझ्या गळ्यामध्ये एक गाठ होती आणि डॉक्टरनी सांगितलं की ती कॅन्सरची गाठ आहे. आणि पास्टर, मला अन्न गिळता येत नव्हतं, खाता येत नव्हतं, मी अशक्त होत चालले होते. आणि पास्टर, सगळ्यांना वाटलं हिचे दिवस संपले, ही निघून जाणार, नाही टिकणार, जो कोणी मला भेटायला येईल. पास्टर, एकच दुःखाची बातमी म्हणजे मी मरणार आहे. आणि त्याच्यात तो मला हे सांगत होता, आता तू जाणार आहे. पण एक दिवशी मला कुणीतरी सांगितलं, जीवन देणारा, आरोग्य देणारा आणि प्रार्थना ऐकणारा येशू ख्रिस्त आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि पास्टर, अशा परिस्थितीमध्ये मला प्रार्थना सभेला आणण्यात आलं. मी लोकांना नेहमी सांगतो, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना सभेला येता, तुम्ही कुठल्या माणसाकडे येत नाही, तुम्ही जिवंत देवाला भेटायला येता. Yes, amen. देव तुझी वाट पाहतो. हालेलुया. Hallelujah. बायबल सांगतं देव वाट पाहतो. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि आईला प्रार्थना सभेला आणण्यात आलं. आणि मी नेहमी सांगतो, ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो आणि तुम्ही जर विश्वास ठेवायला तयार आहात तर देव कार्य करायला तयार आहे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण काही लोक मला विचारतील, पास्टर किती मोठा विश्वास पाहिजे? नो 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 नो, डोंगरा एवढा नाही, मोहरीच्या दाण्या एवढा. Yes. फक्त प्रभू येशू माझा प्रभू आहे एवढा विश्वास पाहिजे. Yes. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. किती लोकांना देवाचं वचन कळतंय? हालेलुया. Hallelujah. या आईसाठी आम्ही प्रार्थना केली येशूच्या नावामध्ये. आणि मी नेहमी लोकांना सांगतो, आजार देवापासून नाहीये, संकट देवापासून नाहीये, त्रास देवापासून नाहीये. नो, देव प्रेमळ बाप आहे. Yes, amen. देव अत्यंत करुणाने भरलेला आहे. तो तुझ्यावरती अफाट प्रेम करतो. Yes. हालेलुया. Hallelujah. या आईला आम्ही आईसाठी आम्ही प्रार्थना केली आणि आज देखील तुझ्यासाठी प्रार्थना होणार आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जे दिवस संपणार आहेत ते परत देव चालू करेल. Amen. जे जीवन नाश पावणार आहे तुला नवीन जीवन येशू देईल. Yes, amen. ज्या जीवनात तू केव्हा सुखी नाही, देवापासून तुला आनंदी जीवन मिळेल. Amen. हालेलुया. Hallelujah. ना आईसाठी मी प्रार्थना केली. आई घरी गेली आणि ते सांगितले की पास्टर, मी 2-3 आठवडे प्रार्थना सभेला येऊ लागले आणि मला कळालं जी गाठ मोठी होती ती पूर्ण नष्ट झाली. Yes. माझी चेकअप करण्यात आलं आणि आज मी साक्ष द्यायला उभी आहे Yes. की येशू ख्रिस्ताने माझ्यावरती मोठे उपकार केलेले आहे. Yes. हालेलुया. Hallelujah. देवाचा हात आज रात्री तुझ्यापर्यंत पोहोचेल. Amen. तू अंधारात असशील, तू दारूत असशील, तू बंधनात असशील, तू किती नाशात असशील, देवाचा हात तुझ्यापर्यंत येईल. Yes, amen. येशूचा हात तुझ्यापर्यंत येईल आणि तो तारणाचा हात आहे, Yes. तो आरोग्य देणारा हात आहे, Yes. तो सामर्थ्य देणारा हात आहे, Yes. तो तुला उकिरड्यान उचलणारा हात आहे, Amen. तो तुला जीवनात घेऊन येणारा हात आहे. आज प्लीज त्या प्रभू येशूला म्हण, हे प्रभू येशू तुझा दैवी हात माझ्यासाठी पुढं कर. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. माझ्याकडे आज वेळ कमी, आज आपण विशेष प्रार्थना करणार आहे. आज देवाचे सेवक देखील आपल्यामध्ये आलेले आहेत. आपण विशेष प्रार्थना करणार आहे आणि देव इतिहास घडवणार आहे. Amen. देव अद्भुत कार्य करणार आहे. Yes, amen. देव मेलेल्यांना जीवन देणार आहे. Yes. देव सुकलेले हाड बलिष्ठ करणार आहे. Amen. हालेलुया. Hallelujah. आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. Amen. हालेलुया. Hallelujah. सिस्टर ब्रदर, आज आपल्या जागेवरती उभं राहूया. उभे राहूया आपल्या जागेवरती. या प्लीज आपल्या जागेवरती उभं राहा. प्लीज आपल्या जागेवर उभे राहा. जिथे तुम्ही असताल, जे लोक मला लांबून ऑनलाईन पाहत आहेत, लाजू नका, भिवू नका, आपल्या जागेवर उभे राहा. Yes. आपले डोळे देवासमोर बंद करा. कारण बायबल सांगतो तो सर्व हृदय पारखणारा देव आहे. आज रात्री प्रभूला सांगा,
प्रभू येशू मला तुझी गरज आहे. येस हालेलुया. प्रभू येशू आज रात्री मला तुझी गरज आहे. आमेन. आणि बायबल सांगतं तो उद्धार करायला आलाय. आमेन. तो तारण करायला आलेला आहे. हालेलुया. आपल्या जागेवरती उभे राहा. थँक यू जीसस. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही असताल आज रात्री तुमची सुटकेची रात्र आहे. येस आमेन. तुमची मोकळे होण्याची रात्र आहे. कारण देवाने ठरवलंय तारण करायचं. आमेन. आणि त्याचा हात कोणी अडवू नाही शकणार. हालेलुया. प्लीज आपले डोळे बंद करा. हालेलुया. We worship you. आपलं हृदय तयार करा. थँक्यू जीसस. तुम्ही माणसासमोर उभे नाहीये. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करणारा आमेन जो स्वर्गीय बाप त्याच्या समोर तुम्ही उभे आहात. थँक्यू होली स्पिरिट. आज त्याची नजर तुझ्याकडे आहे. आमेन. धन्यवाद प्रभू. धन्यवाद स्वर्गीय बाबा. धन्यवाद. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की, गहराई मिले. देवाला गौरव देऊया. यस तू प्यार का सागर है. आमेन. आमेन. वी वर्शिप यू लॉर्ड. दलदल से उठा कर हमको ऊंचाई पे बैठा दिया. दलदल से उठा कर हमको ऊंचाई पे बैठा दिया. प्रभु
आमेन. आपले डोळे बंद करूया. आणि तुम्ही आतापर्यंत प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारणार असेल तर मी एक प्रार्थना करेल. पूर्ण हृदयाने, विश्वासाने आणि अर्थ समजून माझ्या मागे एक प्रार्थना करा. बोलिया, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, आम्ही पूर्ण हृदयाने आम्ही पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. जिवंत देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी आला. तू माझ्यासाठी आलाय. तू माझ्यासाठी प्राण दिला. तू माझ्यासाठी प्राण दिलाय. आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. बोलिया, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, तू माझा तारणारा देव म्हणून, तू माझा तारणारा देव म्हणून माझ्या हृदयात मी बोलवत आहे. माझ्या हृदयात बोलावत आहे. आजपासून माझं जीवन, माझं जीवन प्रभू येशू, प्रभू येशू तुझ्या हातात मी देत आहे. तुझ्या हातात मी देत आहे. मी कबूल करतो. मी कबूल करते. प्रभू येशू माझा प्रभू आहे. प्रभू येशू माझा प्रभू आहे. आणि माझं तारण झालंय माझं तारण झालेलं आहे. प्रभू येशूच्या नावात. येशूच्या नावात. आमेन. आमेन. आपले डोळे बंद करा. आपण प्रार्थना करूया. तुम्ही आजारी असताल, दुःखामध्ये असताल, कुठल्याही अडचणीमध्ये असताल, देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श करेल. देवाचं सामर्थ्य तुमच्या शरीरात व्हायला लागेल. आणि आजपासून देवाच्या आनंदाच्या नदीतून तुम्ही प्याल. देवाची शांती तुमच्या हृदयावर राज्य करेल. शैतान तुम्हाला हात नाही लावणार. थँक्यू स्वर्गीय पित्या. बायबल मध्ये लिहिले की जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तुला अंगीकारलं तितक्यांना तू लेकरं होण्याचा अधिकार दिला. आज हे जिवंत देवाचे लेकरं आहेत. शैतान तुझा काही अधिकार नाही त्यांच्यावर. कारण देवाने त्यांना काळोखाच्या सत्तेतून काढलंय आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातलंय ना. पवित्र आत्मा त्यांच्यात राहायला आलाय. प्रभू येशूच्या नावात आम्ही त्यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. फादर, तू आम्हाला अधिकार दिलाय प्रभू येशूच्या नावात. तुम्हाला आजारांसाठी प्रार्थना करा. प्रभू येशूच्या नावात डोक्यापासून तर पायापर्यंत प्रत्येक आजार, प्रत्येक रोग, प्रत्येक कॅन्सरचे आजार, किडनी प्रॉब्लेम, लिव्हर प्रॉब्लेम, ब्रेन प्रॉब्लेम, हृदयातील त्रास प्रभू येशूच्या नावात निघून जा. प्रभू येशूच्या नावात निघून जा. राईट नाव डोक्यापासून तर पायापर्यंत प्रभू येशूच्या नावात आरोग्य व्हायला लागो. प्रभू येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. आमेन. प्रभू येशूच्या नावात फादर प्रत्येक रिपोर्ट आम्ही बदलतो. प्रभू येशूच्या नावात अशक्य गोष्टी शक्य केल्या जा. त्यांच्या हातात, त्यांच्या डोळ्यांमध्ये, त्यांच्या पायामध्ये, त्यांच्या रक्तामध्ये आरोग्य व्हायला लाग. आरोग्य व्हायला लाग. प्रभू येशूच्या नावामध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने बरे व्हा. फादर, ज्यांचे मणके पूर्णपणे संपलेत, येशूच्या नावात त्यांच्या मणक्यामध्ये आरोग्य व्हायला लाग. फादर, जे जीवनाला वैतागलेले आहेत, मी प्रार्थना करतो प्रत्येक अशांतीचा आत्मा, प्रत्येक भीतीचा आत्मा, प्रत्येक आजाराचा आत्मा, प्रत्येक आत्महत्येचे आत्मे सोड देवाच्या लोकांना प्रभू येशूच्या नावामध्ये. थँक्यू फादर. लॉर्ड, आजपासून तुझं जीवन, तुझी मोठी शांती, तुझा मोठा आनंद आणि तुझे सगळे आशीर्वाद तुझ्या लेकरांसाठी आम्ही येशूचे नाव स्वीकारतो. आजपासून त्यांना तुझा अनुभव येऊ दे. तुझा पवित्र आत्मा त्यांना वाट दाखवित नेहो. त्यांना प्रार्थनेची आणि वचनाची तहानभूक लागो. फादर, प्रत्येक इच्छा येशूच्या नावात पूर्ण हो. जिला लेकरू बाळ नाही, येशूच्या नावात आम्ही लेकरू बाळ स्वीकारतो. ज्याला काम धंदा नाही, प्रभू त्याच्यासाठी दरवाजे उघडले जाओ.
काम शोधत त्याला येऊ. फादर, जे घर तुटलेत, जे संसार तुटलेत, आमेन. येशूच्या नावात प्रत्येक संसार एकत्र केला जा. आमेन. पती पत्नीवर प्रेम करो, पत्नी पतीच्या अधीन राहो, लेकरं आपल्या आई बापाच्या अधीन राहो, आणि प्रभू त्यांच्या हाताला यश आणि बरकत येशूच्या नावात आम्ही स्वीकारतो. आजपासून ते तुझे लेकरं आहेत. मी प्रार्थना करतो, एकही चांगली गोष्ट उनी पडणार नाही. आमेन. फादर, तुझं प्रेम त्यांना झाकून टाको, होय दे बापा. आणि आजपासून त्यांचे आत्मिक डोळे उघडले जावे. आपले पवित्र हात पकडून देवाला धन्यवाद द्या. म्हणा, धन्यवाद प्रभू येशू. बोला हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. लॉर्ड, प्रत्येक जीव तृप्त कर. मी तुझी शांती मोकळी करतो त्यांच्या हृदयात येशूच्या नावात. प्रत्येक अश्रू पुसले जा. जो खाली पडलाय त्याला उंच कर. जो दारू पित आहे वाईट व्यसनामध्ये, सगळे वाईट व्यसनाचे आत्म्या मी बांधतो येशूच्या नावात. फादर, आजपासून त्यांना व्यसनाचा वीट येऊ दे. त्यांचे पावलं तुझ्याकडे वळू दे, येस मास्टर. आणि त्यांना कळू दे की तू त्यांच्यावरती प्रेम करतो. धन्यवाद स्वर्गीय पित्या. स्वर्गीय बापा. प्रभू येशूच्या नावात आम्ही तुला उंच करतो. धन्यवाद. प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन. एक जोरात टाळी प्रभूला वाजवूया. कम ऑन, कम ऑन, कम ऑन.